नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या मनामध्ये जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो की समांतर आरक्षणामध्ये मिळणारे 30% आरक्षण आम्हाला मिळेल का? आमच्याकडं त्याचं प्रमाणपत्र तर आम्ही काढलं नाही, परंतु शिक्षक भरतीचा फॉर्म भरताना आम्ही महिला आरक्षणाला यस केलेलं आहे. मग आमच्याकडं आवश्यक असणारी प्रमाणपत्र कोणती लागतील, जेणेकरून त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावणारं हे 30% आरक्षण आम्हाला मिळेल. यासाठीची कागदपत्र कोणती आहे आणि ही कागदपत्र आमच्याकडे असल्यावरती हे आरक्षण आम्हाला कोणत्या क्रमाने मिळेल, खऱ्या अर्थानं तो क्रम सुद्धा आपण समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला कोणकोणत्या जागा या समांतर आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला मिळतात आणि तुमचा हक्क काय असतो तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय. आपण जर विचार केला तर 30% महिला समांतर आरक्षणासाठी तुम्हाला वेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. जुनी जर आपण पद्धत पाहिली तर त्याचं सेपरेट सर्टिफिकेट काढायला लावायचे, पण आता त्याची काहीच गरज नाही. आता त्याऐवजी कोणते कोणते कागदपत्र लागतात या संदर्भात आपण पाहूया. जर तुम्ही SC, ST, EWS आणि ओपन कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता हे 3 आहेत, यांना यांच्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र लागेल. कॅटेगरीचं प्रमाणपत्र लागणार आहे. ओपन सोडून ज्या वरच्या 3 कास्ट आहे त्यांना त्यांचं कॅटेगरीचं प्रमाणपत्र लागेल. आणि दुसरं म्हणजेच तुम्हाला लागणार आहे रहिवासी दाखला, डोमेसाईल असं म्हणूया आपण. तर डोमेसाईलची आवश्यकता आहे, रहिवासी दाखला असं म्हणतो. या 2 गोष्टी जरी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 30% महिला आरक्षण मिळणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण SBC असेल, OBC असेल, व्हीजीएनटी आहे, NTB, NTC, NTD, SCBC या सर्वांसाठी पाहिलं तर तुमच्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र, कास्ट प्रमाणपत्र म्हणूया आपण, ते कास्ट प्रमाणपत्र पाहिजे. डोमेसाईल पाहिजे, डोमेसाईल तुमच्या आवश्यक आहे, रहिवासी दाखला. आणि तिसरं महत्वाचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडं NCL पाहिजे, नॉन क्रिमिलियर. म्हणजे हे 1, 2 आणि हे 3 डॉक्युमेंट लागतात या कॅटेगरीच्या उमेदवारांना. आणि इथे जर पाहिलं तर यांना 1 आणि 2 लागतात, कारण की SC, ST, EWS आणि ओपनचा जर विचार केला तर त्यांना NCL ची आवश्यकता पडत नाही. त्यामुळं त्यांना इथे NCL नाहीये, यांना NCL आहे. या 2 गोष्टी असल्यावरती तुम्हाला 100% 30% आरक्षण मिळणार आहे. ही तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. सकाळीच मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला, त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने जवळपास भरपूर अशा जागा महिला आरक्षणाला होत्या. तुम्ही एकदा ती जाहिरात पाहून घ्या. किंवा हे महिला आरक्षण कसं लागू होतं, समांतर आरक्षण काय आहे, 2 दिवसापूर्वी तुम्हाला एक महत्वाचा त्यावर्षी मी व्हिडिओ सुद्धा दिला होता. तरी पण आपण या ठिकाणी समजून घेऊया, समांतर आरक्षण ह्या महिलांना लागू कसं होतं. समजा एखाद्या कॅटेगरीची महिला आहे, आपण या ठिकाणी SCBC कॅटेगरीची महिला घेऊया, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की ते SCBC कसं लागू होणार आहे. तर इथे जर पाहिलं तर पहिली जागा, लक्षात ठेवायचंय, तुम्हाला जागा या सर्वच असतात. म्हणजे तुम्हाला ओपन फिमेलची देखील जागा येईल. ओपन फिमेलची जी जागा असणार आहे तुमच्या समांतर आरक्षणाची, ओपनची जागा असणार आहे. समांतर आरक्षणामध्ये पण ओपन आणि कॅटेगरीची जागा असते. तर त्या ओपनच्या जागेवरती 5 जागा असतील तर त्या जागा तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर कॅटेगरी फिमेल, त्या समांतर आरक्षणामध्ये कॅटेगरी फिमेलच्या देखील जागा असतात, सेपरेट जागा असतात, तर त्या देखील या SCBC मध्ये मिळतील. ओपन फिमेल म्हणजे काय, तर त्या ओपनच्या सगळ्या जागा, ओपनच्या सगळ्या जागा. त्याच पद्धतीने कॅटेगरी फिमेल पाहिलं तर SCBC कॅटेगरी अंतर्गत जागा. त्यानंतर ओपन जनरलच्या जागा, ओपन जनरलच्या म्हणजे हे समांतर आरक्षणाच्या जागा आहेत वरच्या 2, आणि ह्या खालच्या ज्या 2 आहेत ओपन जनरल म्हणजे ह्या सर्व जागा ज्या सर्वांना येणार आहेत त्या जागा म्हणजे ओपन जनरलच्या जागा. आणि लास्ट म्हणजे कॅटेगरी जनरल, त्या कॅटेगरीच्या जनरलच्या जागेमध्ये. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे ओपन फिमेल, समांतर आरक्षणातले ओपनच्या जागा असतील. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कॅटेगरी फिमेल, समांतर आरक्षणामधल्या कॅटेगरीच्या जागा असतील. तिसरा जो मुद्दा आहे ओपन जनरल, त्यामध्ये ओपनच्या ज्या जागा आहेत त्या सर्वांसाठी ज्या असतात त्या जागा महिलांसाठी असतील. आणि चौथा म्हणजे कॅटेगरी जनरल, त्या महिलांसाठी त्या ओपन म्हणजे त्यांच्या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या ज्या जागा आहेत तर त्या जागांवरती त्यांचा अधिकार असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर या पद्धतीने तुम्हाला आरक्षण लागू होणार आहे.